हात जोडा हात जोडा हात जोडा अजून हात जोडा वा वा छान अतिशय मनोरंजक वातावरणामध्ये आज ताईच्याकडे फुलांचा वर्षाव होत आहे. अतिशय आनंदी वातावरणामध्ये आपण सर्वांनी ताई गाडगे कुटुंबियांना सर्वांना जे त्यांचे पाहुणे मंडळी पण पुढे यावं, सर्व पाहुणे मंडळींना सुद्धा यावं. जे सर्वांनी त्यांना जय भीम घालावं, पुष्पार्पित करावं, सर्वांनी जय भीम घालावं, पुष्पार्पित करावं. सर्वांनी अतिशय आनंदमय मंगल वातावरणामध्ये आज आपण या ठिकाणी आलो आहोत. सर्वांनी ताईंना पुष्प द्या, कोणाला द्या पुष्प द्या, त्यांना पुष्प द्या, सर्वांना द्या, त्यांना सर्वांनी त्यांना पुष्प अर्पित करा, पुष्प अर्पित करावं, सर्वांना पुष्प अर्पित करा. सर्वांनी प्रत्येकाशी दुसऱ्याची जय भीम घाला. काहीकडे सर्वांना त्यांना जे जे शक्य असेल ते त्यांनी करावं. साधू 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 साधू. सर्वांनी फुलं अर्पित करा, फुलं अर्पित करा. बाहेर निघा तुम्ही थोडंसं. सर्वांनी पुष्प अर्पित करावं, सर्वांनी पुष्प अर्पित करा, सर्वांनी पुष्प अर्पित करावं. नमो बुद्धाय जय भीम. पुष्प अर्पित करा. नमो बुद्धाय जय भीम. 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 जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय. पुढे गेले तसे काय आपलं कॅमेरा. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. यांना हवा येऊ द्या दादा, यांना हवा येऊ द्या. आहे म्हणजे सर्व धम्माप्रती आस्था असलेली माणसं, धम्माला जाणणारी माणसं, धम्माचा कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतं की या धम्म रॅलीमध्ये आम्ही पण सहभागी झालो पाहिजे. आज या ठिकाणी आनंदमय वातावरणामध्ये रॅली प्रमिलाताई यांच्या घरी आली आहे. प्रमिलाताईंनी जशा प्रकारे एखादा लग्नाचा समारोह असतो किंवा एखादा घरगुती मोठा कार्यक्रम असतो तशा प्रकारे चांगल्या प्रकारे पेंडॉल आपल्यासाठी, खुर्च्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आज या धम्म रॅलीचं स्वागत केलं आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं. मित्र हो, सर्वांना माहित आहे 2 दिवसापूर्वी सम्यक संबुद्धांची जयंती झाली. त्या दिवसाला जगभर लोक मानतात कारण त्या दिवसाचं महत्व आहे, अत्यंत मौल्यवान महत्व या झालेल्या 2 दिवसाच्या म्हणजे कालचा 1 तारखेचा महाराष्ट्र सरकारमध्ये 3 मोठे कार्यक्रम होते.
महाराष्ट्र दिन होता, कामगार दिन होता आणि बुद्ध जयंती होती, तो तेही सण महाराष्ट्रासाठी होता. परंतु बुद्ध जीवनामध्ये तो दिवस किती महत्वाचा आहे. या दिवशी आईच्या गर्भांमध्ये बुद्ध हा गर्भाशयात आला. याच पौर्णिमेच्या दिवशी त्या सम्यक संबुद्धांचा जन्म झाला. याच दिवशी त्या सम्यक संबुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं. याच दिवशी सम्यक संबुद्धाचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे तिहेरी चौहेरी संगम साधलेला ही कालची त्यांची वैशाख पौर्णिमा. या वैशाख पौर्णिमेला जगाला शांती देणारा शांतीदूत, ज्या जगाला आज ज्यांची गरज आहे, जग म्हणतो की युद्ध नको बुद्ध हवा. म्हणजे जगाला सुद्धा या जन्माला आलेल्या सुपुत्रांनी दिलेली उपाधी, त्या उपाधीचा प्रत्येक माणसाला मिळू शकते अशा प्रकारची हा जन्माला आलेला सुपुत्र. आणि त्या सुपुत्राला आपण इथे आल्यानंतर बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्ध म्हणजे अत्यंत उच्च कोटीचा विचार. बुद्ध म्हणजे अत्यंत उच्च, ज्या माणसाला जी भरभराटी त्याच्यामध्ये माणुसकी भरली आहे. माणुसकी भरलेला जो माणूस आहे, मानसिक जीवन जगण्याचा स्वतःचा जो अत्यंत उच्च कोटीचा विचार त्यांच्यामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे, तो व्यक्ती म्हणजे बुद्ध. म्हणजे बुद्धांच्या 45 वर्षांच्या कालखंडामध्ये आपण बघतो आहे की बुद्धाला एक छोटीशी सुद्धा बिमारी नाही. बुद्ध बसताना, उठताना, चालताना प्रत्येक गोष्टीची त्याची नोंद घेतलेली आहे. बुद्ध सहज बोलत असेल तरी त्यांचा उद्गान हा मोठा ग्रंथ आहे. म्हणजे एक बुद्ध व्यक्ती ज्या आईच्या पोटी जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे जीवनाला बदल देऊ शकतो आणि जगाला शांती देणारा, शांतीचा संदेश देणारा शांतीदूत बनू शकतो, असं त्यांनी प्रत्यक्ष या जीवनात सांगितलं की आईच्या पोटी जन्माला आलेला माणूस हा चांगले कृत्य करू शकतो. त्यासाठी कोणाला शक्ती म्हणून जन्माला यावं लागत नाही, चमत्कार घडवावं लागत नाही, की काल्पनिक शक्ती नाही किंवा काल्पनिक विचार नाही. प्रत्यक्ष आपल्यासारख्या आपल्या आईच्या पोटी जन्माला आलेला, आपल्यासारखा जीवन जगलेला आणि आपल्यासारखा जीवन जगत असताना आपल्या कल्याणाचा काम आपल्याला कसं करता येईल हे त्यांनी सांगितलं. म्हणून सिद्धार्थ शुद्धोधन गौतमाला त्यांनी कधीच म्हटलं नाही की माझ्या नावाचा मोठ्या प्रकारचा तुम्ही वावाकी करा. कधीच त्यांनी आपल्या नावाचा उदोहूत केला नाही. म्हणून बुद्धाला दिलेली ही उपाधी आहे. आज जगामध्ये या उपाधीचं खूप मोठ्या वैभवशालीने कालचा दिवस आपण प्रत्येक व्यक्ती स्वतःला बुद्ध मानणारा असेल, त्यांनी एवढ्या आनंदमय वातावरणामध्ये या जयंतीचा, या वैशाख पौर्णिमेचा सण म्हणून, उत्सव म्हणून आनंदमय वातावरणामध्ये घरात साजरा व्हायला पाहिजे होता. कारण ज्या ज्या परिवारामध्ये, ज्या ज्या कुटुंबांमध्ये, ज्या ज्या समाजांमध्ये, ज्या ज्या देशांमध्ये बुद्धांचा वास असेल, बुद्धांचा कृत्य असेल किंवा बुद्धांची सावली पडली असेल, तो परिवार, तो समाज, तो देश एक उज्ज्वल अशा देशांमध्ये, समाजांमध्ये नाव कमवलेलं आहे. म्हणून बुद्धाला आपण इथे म्हटलेल्या बुद्धं शरणं गच्छामि, अशी बुद्धी विकसित होते, अशी बुद्धी विकसित होते. त्या बुद्धीने मानवी जातीचा कल्याण झाला पाहिजे, त्यांनी सजीवांचा कल्याण झाला पाहिजे, प्राण्यांचा कल्याण झाला पाहिजे, झाडा झुडपांचं कल्याण झाला पाहिजे. सर्वांची कल्याणाची भावना माझ्या मनात येऊ दे. आपण बुद्धं शरणं गच्छामि, शरण म्हणजे काय? बुद्धांच्या पटीने शरण जाणे नाही. आपण पाली ही एक वेगळी भाषा आहे, पालीचं व्याकरण आहे, पालीचे साहित्य आहे, पालीचं संस्कृतमध्ये केलं गेलं आणि संस्कृतचं मराठीत केलं. म्हणून आपण बुद्धं शरणं गच्छामि, शरण नाही, बुद्धाला शरणंग. शरणंग म्हणजे बुद्धांकडे पाहणे, बुद्धांची प्रतिमा जशाला तसं प्रतिबिंबित माझ्या व्हावं. बुद्धांचं जे जीवन आहे, बुद्ध जसे जगले, बुद्धांसारखं जीवन तो माझ्यात उतरवावं. म्हणून बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे बुद्धाचं प्रतिबिंबित माझ्यात व्हावं आणि मी बुद्धासारखं व्हावं, हेच तुमच्या मागणीतून असतं. धम्मं शरणं गच्छामि, आणि धम्मं म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. जो व्यक्ती या समाजांमध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीला आपला जीवन जगायचं आहे, त्याला जीवन जगण्यासाठी काही नियमावली लागतात. म्हणून धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. धम्म म्हणजे उच्च कोटीचा माणुसकी असलेला माणूस. पण त्याला सांगितलं आहे
तुम्हाला 5 शिलाचं पालन करायचं आहे. 5 शिलांमध्ये सांगितलं, पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधी आणि अतिनदाना वेरमणी शिका पदम समाधी आणि कामेषु मिथ्याचारा वेरमणी शिका पदम समाधी आणि मुसावारा वेरमणी शिका पदम समाधी आणि सुरामेर मज्जे प्रमाद खाना वेरमणी शिका पदम समाधी आणि याचा अर्थ काय होतो? पानाती पाता याचा अर्थ मी हिंसा करणार नाही. हिंसा या शब्दाचा एकच अर्थ होत नाही. बुद्ध म्हणतात काया वाचा मनाने, कायेनी पण कोणाची हिंसा व्हायला नको. म्हणून प्रत्येक बुद्ध कुटुंबाने, प्रत्येक बुद्ध पुरुषांनी, प्रत्येक बुद्ध महिलांनी वारंवार या 5 शिलांचं पालनावर लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मुलांच्यावर ते संस्कार प्रतिबिंबित केले पाहिजे. काय म्हणतो? पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधी. मी हिंसा करणार नाही. मी हिंसा करण्यासाठी कोणाला प्रवृत्त करणार नाही, कोणाला उत्तेजना देणार नाही. कोणी असं कृत्य करत असेल त्याला मी करू देणार नाही. कारण मी काय करणार? हिंसा करणार म्हणजे ते कोणताही जीव असेल, कोणताही माणूस असेल, त्याला कोणत्याही प्रकारची वेदना होणार नाही याची मी काळजी घेणार. मी हिंसा करणार नाही. जर यदा कदाचित आपण हिंसा केली, यदा कदाचित आपण एखाद्याचा खून केला, तर आपल्याला आपण खुनारी म्हणून समाजांमध्ये एक नवीन प्रतिमा निर्माण होते. पण एवढी प्रतिमा होऊन चालत नाही. आपण देशाचं पण नुकसान करतोय. कारण देशाची पोलीस यंत्रणा, देशाची न्यायालयीन यंत्रणा ही आपल्या मागे खर्च होतं. म्हणजे देशाचा होणारा खर्च सुद्धा आपण त्याला कारणीभूत ठरतोय. बुद्ध म्हणतं तुमच्या वागण्याने, तुमच्या बसण्याने, तुमच्या उठण्याने, तुमच्या कृत्याने तुमचा तर कल्याण आहेच, परंतु तुम्ही इतरांचा पण कल्याण करता. मी वाचेरी पण हिंसा करणार नाही. म्हणून त्यांनी वाणीचे 4 दोष सांगितलेले आहे. बोलताना मी कसा बोललो पाहिजे? माझ्या वाणीतून प्रत्येक माणसांचं मन जिंकता आलं पाहिजे. म्हणजे ती वाणी अशा धर्मी गुरु प्यारा प्यारा, पापी गुरु खारा खारा. तुम्ही बोलत असताना, तुम्ही बसत असताना, तुम्ही उठत असताना, चालत असताना त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे हे कोण व्यक्ती आहे? हा बुद्ध व्यक्ती आहे. कारण बुद्ध व्यक्तीचं चालणं अत्यंत वेगळं आहे. यावर एक उदाहरण छोटंसं आहे. तथागत बुद्धांचा शेवटचा शिष्य होता अश्वजित. अश्वजित हा अशाच प्रकारे धम्मदेशना करायला जायचा होता. आणि धम्मदेशना करत असताना तो घरोघरी फिरायचा आणि ज्याला जे काही भोजन मिळत असेल तो भोजन घ्यायचा आणि तो भोजन घेऊन एका ठिकाणी तो ग्रहण करायचा. त्याच्याकडे लोक बघायची. मोगली आणि सारीपुत हे त्याच्याकडे बघत होते की हा किती चांगला शिष्य आहे, हा कोणाचा शिष्य असावा. कारण हा शिष्य जेवढा चांगला आहे तर याचा गुरु किती चांगला असेल. म्हणजे तेव्हा ते त्यांच्याकडे येतात, त्याला विचारतात अरे तुझा गुरु कोण आहे, तू किती छान आहेस. काही ठिकाणी जे काही मिळते ती भिक्षा पात्रात भिक्षुदान घेतोय आणि एका ठिकाणी जाऊन तू भिक्षाटन करून भोजन दान करतोय, भोजन ग्रहण करतोय. असा कोणता तुझा गुरु आहे? त्या चेल्यामुळे, त्या शिष्यामुळे त्या गुरूंची प्रतिमा त्यांच्या प्रतिबिंबित झाली आणि प्रतिबिंबित होऊन मोगली आणि सारीपुत हे दोन्ही मोठे नावाचे भिक्षू तथागतांचे मोठे शिष्य झाले. कारण ते दुसऱ्यांची होती. म्हणजे आपल्या वाणीतून, आपल्या कृतीतून, आपल्या बसण्यातून, उठण्यातून इतरांवर त्याचा प्रभाव पडतोय. हा व्यक्ती एवढा चांगला बोलतो कोण? हा बुद्ध आहे. कारण यांनी बुद्धीचा विकास केला. आपल्या बुद्धीचा एवढा विकास होऊ द्या, एवढा विकास होऊ द्या. त्या बुद्धीमुळे प्रत्येकाचा कल्याण होणार. प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण. झोपेत असताना सुद्धा माझ्या भावना अशा असल्या पाहिजे की माझ्या सर्व समूहाचा, सर्व लोकांचा, सर्व प्राण्यांचा कल्याण हो. ही कल्याणाची भावना ठेवणारी तुमची बुद्धी व्हावी. तुमच्या बुद्धीचा तुम्ही भरपूर विकास करावा आणि विकास करून ती तशाच प्रकारे बुद्धी इतरांना सुद्धा व्हावी. त्यांच्यामध्ये ती भावना निर्माण व्हावी की याची बुद्धी एवढी चांगली आहे, तशी बुद्धी मला मिळो. आपण बुद्धांच्या प्रतिमेकडे बसून का म्हणतो की बुद्धांसारखा पुत्र व्हावा, बुद्धांसारखा मित्र व्हावा, बुद्धांसारखा बाप मिळावा, बुद्धांसारखा सखा मिळावा. प्रत्येकाच्या मनामध्ये अशी भाव निर्माण होतो की असा व्यक्ती व्हावं. कारण या व्यक्तीला आपण चहूबाजूने बघितलं तरी आपल्याला चहूबाजूनी ते असा दिसतो की जिथून तिथून बघावंच वाटतं. म्हणजे ज्या व्यक्तीकडे कोणत्याही दृष्टीने बघितलं तरी आपली भावना निर्माण होते की या व्यक्तीला मी पाहत राहावं, या व्यक्तीला मी ऐकत राहावं, या व्यक्तीला चालताना बघत राहावं. म्हणजे चालताना, बसताना, उठताना, प्रत्येक कृत्य करताना मला ती असाच व्यक्ती मिळावं ही भाव आमच्या मनात निर्माण होण्यासाठी आपण बुद्धांकडे बसतो. म्हणजे बुद्धांनी सांगितलं की मी तुम्हाला ही दिशा दिली, या दिशेने तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. जो जो व्यक्ती या दिशेने जाईल त्याचं कल्याण होईल. म्हणून तुमच्या मनामध्ये सुद्धा दूषित विचार यायला नको.
म्हणून आपण पानाती बारा वेद म्हणी शिका पदम समाधी आणि आपलाही कल्याण होईल, इतरांचाही कल्याण हा जीवाशी संबंधित आहे. दुसरा माणुसकीच्या वागणुकीचा संबंध आहे. अतिन्नदाना वेद म्हणी शिका पदम समाधी आणि मी चोरी करणार नाही, चोरीसाठी कोणाला प्रवृत्त करणार नाही, कोणी चोरी करत असेल त्याला प्रोत्साहन पण देणार नाही, म्हणजे मी स्वतः मेहनत करून कमवेल. कारण आमची संस्कृती ही श्रमण संस्कृती आहे. श्रमण संस्कृती सांगते प्रत्येक माणसाला कोणती गोष्ट स्वतःच्या श्रमाशिवाय करायचं नाही. आपल्यामध्ये भोजनदानाची एक व्यवस्था आहे. भोजनदान म्हणजे काय? भोजनदान म्हणजे एखाद्या हॉटेलवाल्याला आपण आमंत्रित केलं, हॉटेलवाल्याला सांगितलं की माझ्याकडे एवढे पाहुणे येणार आहेत, तुम्ही घेऊन या, याला भोजनदान नाही म्हणत. बुद्धांमधला भोजनदान आहे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरी भोजन बनवायचं, प्रत्येक स्त्रीने बनवायचं, सर्व भोजन एकत्र गोळा करायचा आणि एकत्र गोळा करून तो सर्वांनी वाटून खायचं. त्याला म्हणतात बुद्ध संस्कृतीमध्ये भोजनदान. म्हणजे त्या महिलेनी एकदा काय झालं, तथागत बुद्ध आपल्या एक महिला एक पोरगी होती जी तथागतला खूप मानायची आणि तथागत मानण्यामुळे काय झालं, तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. सासरी गेल्यानंतर काय झालं की सासरा थोडासा वेगळ्या स्वभावाचा होता आणि ती एकुलती होती मुलगी. लग्न झाल्यानंतर तिने ठरवलं होतं की माझा सासरा माझ्याकडे, तथागताला म्हटलं की तथागत माझ्याकडे तुम्ही जेवणाला या. ती मुलगी होती. मुलगी असताना तिला माहित नाही माझं लग्न कोणाकडे होईल, कोणाशी होईल, परंतु जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तथागताला म्हणे तथागत तुम्ही माझ्याकडे जेवायला या. आता हिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सासरी गेली. सासरी गेल्यानंतर आपण ज्या समाजात राहतो, ज्या जातीत राहतो, त्या पंथात राहतो, काही सारे एकाच पंथात ते असे नाही. त्याचा सासरा हा दिगंबरी पंथाचा होता. म्हणजे दिगंबरीला मानायचं होतं. दिगंबरी म्हणजे जे आपल्या जैन लोक असतात, जैन लोकांमध्ये काही नेकेड लोक असतात, म्हणजे कपडेच घालत नाही, हे त्यांचे गुरुबंधू होते. एकदा हे सर्व गुरुबंधू त्यांच्या घरी आले. गुरुबंधू त्यांच्या घरी आल्यानंतर तो सुनबाईला का म्हणतात, सुनबाई तुम्ही असं करा, या माझे गुरुबंधू आले त्यांना पाणी द्या. आता सासरीने सांगितलं, तिला माहितच नाही गुरुबंधू एका रूम मध्ये येऊन सर्व बसलेले आहेत. सुनबाई सजली धजली, हातामध्ये पाण्याचा गडवा घेतला आणि ती गेली. त्या रूम मध्ये जाते तर सर्व नेकेड अवस्थेत होते आणि नेकेड असल्यामुळे ती काही तिथे गेली. ती म्हणाली की मी काही पाणी देत नाही, कारण सर्व बिना कपड्याचेच आहे. तिला लज्जा वाटली. सासऱ्याला राग आला, अरे माझे बंधू गुरुबंधू माझ्याकडे आले आहेत, माझे गुरुबंधूला पाणी देण्यासाठी माझी सून पाणी देत नाही, अशी सून काय कामाची, मला ही सून नको. सासरा म्हणाला, त्या सुनेला म्हणाला की तू मला नको आहेस, कारण जी सून माझ्याकडे येणाऱ्या माझ्या गुरुबंधूला पाणी देत नाही, त्याची सर्वश्रेय करत नाही, अशा सुनेला ठेवून काय फायदा. दररोज सासरा तिच्या पाठीमागे लावत होता की मला तू नको आहेस. अशी करता करता सून त्रस्त झाली. एकदा सून काय म्हणते, बाबा काही हरकत नाही, मी जायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? मी तथागत बुद्धांना सांगितलं की माझं लग्न झाल्यानंतर मी आपल्याला जेवायला बनवेन. आता लग्न नुकतंच झालेलं आहे, आपण म्हणता की तुम्ही ते राहू नका, तर मी तथागतांना आपल्या जेवणाला कशी बोलवणार. माझी एकच इच्छा आहे की त्यांना आपल्याकडे जेवणाला बोलवायचं आहे. जेवणाला बोलवण्यासाठी सासऱ्यामुळे एवढी छोटीशी मागणी आहे, ही मागणी पूर्ण झाली तर तू जाशील. हो म्हणे, मी जायला तयार आहे. म्हणून ती सासरा तयार होतो. मग तिला अतिशय आनंद वाटतो, कारण तथागताला ती बालपणापासून तथागताला मानते. तथागत माझ्या घरी येणार म्हणून तिच्या मनामध्ये आनंद गगनात मावेनासा असतो. घराला रंगरंगोटी करते, चांगले फळफळावळ आणते आणि त्याच्या ठरल्या दिवशी तथागतांचा भिक्षू संघ त्यांच्या घरी. सासऱ्याच्या मनामध्ये कुणकुण असते, ह्या सुनेनी माझे जेव्हा धम्मबंधू माझे गुरुबंधू आले तेव्हा तिनं पाणी दिलं नाही, आता हिचे गुरुबंधू येते ती काय करते बघायचं म्हणून सासरा दुसऱ्या रूम मध्ये बसला. दुसऱ्या रूम मध्ये बसल्यानंतर त्या रूम मधून या रूम मध्ये पाहण्यासाठी थोडासा एक मार्ग होता, म्हणजे छिद्र असेल त्या भिंतीला, त्यातून तो बघत राहील आणि कान देऊन ऐकत होता. जेव्हा त्या मुलीला स्वयंपाक बनवला, स्वयंपाक बनवल्यानंतर त्या भिक्षुगणाने जेवण केलं. भोजन केल्यानंतर तथागतांचे शेवटी असं असतं की भोजनदान झाल्यानंतर तथागत धम्मदेशना देतात. धम्मदेशनेमध्ये तथागत काय म्हणतात, बेटा विशाखा तू ध्यानात ठेव, तुला तुझे स्वयंपाक तयार करतेस, तू स्वच्छ मनाने स्वयंपाक करायचं, आंघोळ करून स्वयंपाक करायचं. आपण स्वयंपाक करत असताना जे काही आपण आहारामध्ये टाकतो आहे तेव्हा तुमचे विचार तिथे प्रतिबिंबित होतात.
मीच करत राहू का, मलाच करायचं आहे का, माझी जबाबदारी आहे का, मी अशीच करू का, तशीच करू का? कारण याचा खाण्याचा परिणाम तुझ्या मुलावर होतो, तुझ्या मुलीवर होते, तुझ्या नवऱ्यावर होते, तुझ्या सासऱ्यावर होते. लक्षात ठेव, तू सर्वांची आई आहेस. आई स्वयंपाक करत असताना मनामध्ये किंतु परंतु ठेवत नाही. ती नेहमी लक्षात ठेवते की माझ्या कुटुंबात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आरोग्य चांगलं राहावं, प्रत्येक व्यक्तीच्या आहारामध्ये, त्याच्या पोटांमध्ये चांगलं भोजन जावं. कारण जगातलं सर्वश्रेष्ठ नातं तुला या परिवाराने दिलं. तू तुझ्या आईकडे असते, तुझ्या वडिलांकडे असते, तू कधी आई झाली नसती. आज या कुटुंबाने तुला जगातलं सर्वश्रेष्ठ मोठं नातं दिले आहे. तू सर्वांची आई आहेस. आई म्हणून जगातलं सर्वात मोठं नातं तुला या परिवाराने दिलं. जग म्हणतो की सर्वांचा जो कोणी नात आहे त्याचा जो आहे पाईक ती आई आहे. ती आईची पदवी तुला या परिवारात दिलेली आहे. सासऱ्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. सासरा म्हणतो की ही माझी सून नसून माझी आई आहे. अहो, आईसारखी माझी काळजी घेते. ह्याचा गुरु हिला किती चांगला उपदेश करतोय. गुरु सांगतो की तू आई आहेस, आई म्हणून तुझी जबाबदारी किती महत्वाची आहे. आईच्या जबाबदारीमध्ये तू कोणत्याही प्रकारची कंजूसी करू नको, कोणत्याही प्रकारची कचुराई करू नको. सासऱ्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार काय करावं काही सुचेना. सासऱ्याला राहवलं नाही. जेव्हा ते सांगत असताना त्या सुनेसमोर जाऊन सासरा उभा राहतो, हात जोडतो आणि सुनेला म्हणतो तू तर माझी माता आहेस. आज बुद्ध संस्कृतीमध्ये जगामध्ये मिगार माता विशाखा म्हणजे मिगार नावाचा सासऱ्याला त्या विशाखा नावाच्या सुनेला लागलेला आहे. सुनेला सासऱ्याचं नाव लागणं हे जगाच्या इतिहासातली नोंद आहे. म्हणजे इतिहासामध्ये ढोल गवाला बसणारी सवय ताडणकी अधिकारी स्त्रीला जगामध्ये कुठेही मान नाही. परंतु बुद्ध संस्कृतीमध्ये त्या स्त्रीला एक सुनेला नाव सासऱ्याचं नाव लागतं हे जागतिक ऐतिहासिक नोंद आहे. आज मिगार माता विशाखा म्हणून आपण जगभर ओळखतोय. म्हणजे बुद्धांच्या आचरणातून, बुद्धाच्या कृतीतून, बुद्धाच्या विचारातून तुम्हाला सुखी तर होता येते, पण इतरांना सुखी करून तुमचं नाव उज्ज्वलित करता येतं. आणि उज्ज्वलित करण्याचं काम हे बुद्ध संस्कृतीमध्ये आहे. आज की आपण कितीतरी धम्मगाथा की आपण ते गाथा फेरी गाथा वाचतोय आणि फेरी गाथामध्ये कितीतरी अधःपतनाला गेलेल्या महिलांना आज जागतिक पातळीचं नाव आहे. अधःपतनाला गेलेल्या पुरुषांचं नाव जागतिक पातळीवर आहे. आपण किसा गौतमी पाहिली असेल, पट्टाचारणी पाहिली असेल, उपाली असे वेगवेगळे नावं तुम्ही ऐकले असेल तर तुम्हाला कळेल की हे सर्व बुद्ध मार्गी आल्यानंतर कळलेलं आहे. बुद्धांचा धर्म हा सर्वांसाठी खुला आहे. त्यामध्ये प्रत्येक धर्मातील, प्रत्येक जातीतली माणसं आहेत. म्हणून तो का म्हणतो की आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे. जो माणूस या मार्गाने जाईल त्याचा कल्याण होईल. तुम्हाला 5 मार्काचा पेपर आहे. एक पेपर आहे, 5 प्रश्न दिलेले आहेत. 5 प्रश्न दिल्यानंतर तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यांनी जेवढे एक प्रश्नाला 20 मार्क, जर 5 प्रश्न असेल 100 मार्काचा पेपर असेल आणि प्रत्येक प्रश्नाला 20 मार्क. तुम्ही जसे पेपर सोडवाल तसे मार्क मिळेल. बुद्धांचे 5 शील आहेत. जो शिलांचं जेवढं पालन करेल तेवढा त्याचा प्रभाव पडेल. लोकांना सांगायची गरज नाही तुम्ही कोण आहात, काय करता. तुमचा शील सांगतो आहे की तुम्ही कसे आहात. म्हणून बुद्ध माणूस चालताना, बसताना, उठताना, बघताना इतरांना वाटलं पाहिजे बुद्ध माणूस आहे. कारण याच्या वाणीमध्ये कृतज्ञता आहे. याच्या वाणीमध्ये मानवी कल्याणाचे विचार आहेत. म्हणून हा विचार इतरांमध्ये पोहोचवण्यासाठी आपल्याला 5 शिलांचं पालन करणे. म्हणून आपण म्हटलं दिनदाना वीरमणी शिका पदम समाधी. भारत हा सुजलाम सुफलाम असलेला देश आहे. देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर निघत असताना देशातली जीडीपी 33% होती. जीडीपी हा 33 असलेला देश आजच्या घडीला अमेरिका आणि चीन या दोघांची जर जीडीपी पकडली तर फक्त 28 आहे. आणि त्यावेळेस भारताची जीडीपी 33 होती. म्हणजे आज आपण जगांमध्ये म्हणतो की चीन आणि अमेरिका हे सर्वात श्रीमंत देश आहेत. मग त्यापेक्षा आपण 33 ही जीडीपी असलेला भारत किती सुजलाम सुफलाम असेल. या देशांमध्ये किती पैसा असेल, या देशांमध्ये धनसंपत्ती किती असेल, या देशांमध्ये भाईचारा किती असेल. म्हणून या देशाला सोन्याचा धूर निघणारा देश म्हणत होती. व्यापार घेण्यासाठी लोक जगातली भारतात येत होती. शिक्षण घेण्यासाठी लोक भारतात येत होती. असं का झालं? कारण बुद्धाला या सम्राट अशोकाने स्वीकारलं. आणि सम्राट अशोकाने काय केलं? जेव्हा सम्राट अशोकाला तो राजा सारत असतात, राजाचा सम्राट होण्यासाठी या सम्राट अशोकांना एक राज्याची गरज होती. एक राज्य जिंकलं तर मला मी सम्राट होऊ शकतो. त्यामुळे एक राज्य जिंकणं त्याला सहज होतं. म्हणून त्यांनी कलिंगावर युद्ध केलं. आणि कलिंगावर युद्ध केल्यानंतर त्या युद्धाचा एवढा मोठा परिणाम झाला
त्यामध्ये कितीतरी मनुष्यहानी झाली आणि त्या मनुष्यहानी होत असताना त्या मनुष्यहानीचे त्यांच्या समोर ते चित्र दिसत होतं. काही महिलांचे पती वारले गेले, त्या रडत होत्या, सांगत होत्या, हे चांडाळ राजा माझ्या पतीने काय केलं, माझा संसार उद्ध्वस्त केला. काहीची आई रडत होती, हे चांडाळ राजा माझ्या मुलाने काय केलं, माझा संसार उद्ध्वस्त झाला. पण सांगा, जेव्हा जेव्हा राजा सम्राट सुनीला झोपेला झोपच लागीच्या प्रतिभा तयार झोपेमुळे त्याला हे सर्व दिसायचं, ते सुद्धा अशा सर्व सांगितलं ते पडलेलं आहे. महिला रडत आहे, कोणाचा गत केला पाहिजे, कोणाची आई रडत आहे, कोणाचा सत्कार केला पाहिजे, भाऊ रडते, आपल्या परीने कोणी पाणी द्यावं, चॉकलेट द्यावं, कोणी बिस्किट द्यावं, शक्य असेल तर कोणी जैविक करावं. आम्ही जरी सम्राट झालो असतो तरी तुम्ही झोप आणि स्वागत केलं, परंतु अशा राजविषयी त्याला एक भोगविमुक्त शिष्य नावाचा एक भिक्षू आली. सतत त्या भिक्षुकडे जाऊन मला उपाय विचारतो, भिक्षू काय सांगतात मला, राजा तुम्ही सांगितलं येणाऱ्या सर्व अनुमास लोकांची त्याचबरोबर ताईने मी योजना दिलेत आहे याला सांगितले आणि माझ्या घरी जेव्हा मुलाला जन्म दिलेला आहे तसे त्या मुलाच्या घरी वातावरण आहे. जन्म घातल्यानंतर बाबाला माहिती असते जोगाच्या गात्याचा प्रेम त्याच्या मुलाला आपण धानचा राण्याने मारलेला आहे. त्या जेव्हाचे निधी सतत राहत ती वेदना तुम्हाला पुढे सहज मिळणार नाही. सर्वांच्या शस्त्रांमुळे लोकांचा विकार केला, या शस्त्रांमुळे युद्ध केलं, शस्त्रांमुळे लोकांची खबरदार झाली. या कोणी माझ्या राज्यामध्ये शस्त्र उचलणार नाही. आपण दरवर्षी अशोक विजयादशमी साजरा करतो. याचा मागचा एक सम्राट अशोकाने आपली जी शस्त्र होती खाली ठेवली आणि शस्त्र खाली ठेवल्यानंतर यानंतर कोणी शस्त्र उचलणार नाही. परंतु तेव्हा पुन्हा त्यांना झोप यायची नाही. पुन्हा तोच प्रॉब्लेम. मग पुन्हा त्यांनी मोकळी उद्धतीस भिक्षुकडे गेले. विचारतो भिक्षुका, माझी शस्त्र खाली काय करावं. मुलाला जन्म घातलेल्या मुलाला मारलेला आहे. जोपर्यंत तुमच्यापैकी अशी वेदना तुम्हाला होणार नाही दोन्ही पुत्र संघमित्र आणि राहुल त्याच्या दोन्ही मुलाला महित्राला त्या दोघाला इथे भिक्षुसाठी म्हणजे धर्मासाठी अर्पित करतात. दोघेही लोक धर्माचा प्रचार करतात. त्यानंतर त्याला चांगली झोप येते. त्यानंतर त्याला वाटतं की या धर्माचा प्रचार व्हावं, प्रसार व्हावं. मग बुद्धाने जिकडे तिकडे आज आपण जे पाहतो की बुद्धाने बुद्ध साहित्य हे सर्व हातोड्या छंदीने सर्व लेणीमध्ये कोरल्या गेलं आणि अशा प्रकारचे 1200 लेण्या तयार केल्या गेल्या. 1200 लेण्यापैकी 1100 लेण्या महाराष्ट्रात आहे. तुम्ही अजंठा वेरूळ अशा लेणी पाहिजे असेल तर लेणी सर्व कोरलेल्या आहेत. त्या लेणीमध्ये त्यांनी बुद्ध साहित्य कसं असावं, बुद्ध कविता कशी असावी, बुद्ध लेखणी कशी असावी म्हणजे त्यांनी छंदी हातोड्याच्या आधारावर या देशांमध्ये ही लेखणी तयार करण्याचं हे केलं आणि हे जेवढे काही लेखणी केलेली जी ती होती त्यालाच बिहार म्हणून तेच बिहारमध्ये कॉलेज झालं आणि त्यानंतर त्या देशांमध्ये मोठी आपल्या प्रकारची काय म्हणतो आपण विद्यापीठ झाली. 23 विद्यापीठ भारतामध्ये तक्षशिला, नालंदा या मोठमोठ्या विद्यापीठासाठी जगातली माणसं भारतात येत होती. जेवढे भिक्षुगण होती सर्व त्यांना शिकत होती. पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा, 3 परीक्षा दिल्याशिवाय राहत नव्हतं, त्याला प्रवेश मिळत नव्हता. अशा प्रकारे प्रवेश देणारी जगातली सर्वात मोठी शिक्षणाची दिशा देणारं हे मोठं साहित्य हे बुद्ध साहित्य आणि बुद्ध साहित्य घेण्यासाठी जगातली माणसं इथं होती. म्हणून जगात जग मानतात की बुद्ध हा सर्वात मोठा ऋषी आहे. बुद्धाच्या मार्गी जे आले त्या सर्वांचं कल्याण झालं. म्हणून तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी बुद्धाचा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या ठिकाणी ब्रह्म रॅलीला घेऊन का आलोय, काय गरज आहे, आज रॅलीची काय गरज आहे, कशासाठी रॅलीची गरज आहे. कारण जरी आपण धम्म जाणत असलो तरी परंतु घरापर्यंत धम्म पोहोचलेला नाही. एक दुसऱ्याची ओळख नाही. ते सर्व वस्तू आपण आहोत. आपण सर्व शेजारी राहतो, एक दुसऱ्याच्या आडोशी पडोशी राहतो. परंतु कधी असा योग येतो की आपण दुसऱ्याच्या घरी जातो. बाबासाहेबांनी सांगितलं प्रत्येक बुध आणि दर रविवारी आपण बिहारात गेलंच पाहिजे. आमची प्रत्येकाची जबाबदारी आपण बिहारात गेलो पाहिजे. आज बिहार उसाण पडलेली आहे. बिहारात दिसत नाही. काही शुद्ध महिला येतात, हा दोष कोणाला. म्हणून प्रत्येकाच्या घरी आपण गेलो पाहिजे. त्या घरांमध्ये काय अडीअडचणी अडचणी कशी कळेल. आज आपण प्रमिलाताईकडे आलो. प्रमिलाताईचं घर आपल्याला बघता येईल. आपल्या सर्वांशी दुसऱ्याचा परिचय होईल. म्हणून सर्वांनी आलेल्या व्यक्तींनी सर्वांनी त्यांचा परिचय करून घेणे, त्यांना जयभीम घालणे, त्यांचा पत्ता लिहून घेणे, आपला फोन नंबर त्यांना देणे. झुटा पैसा रूटा भाई समय समय पर काम आहे. कोणती वेळ कोणती अडचण कोणावर काही सांगता येत नाही. म्हणून आमच्या भावाच्या संकटात आम्ही धावून गेलो पाहिजे. कोणाला मुलाचं लग्न करायचं असेल, कोणाला मुलीचं लग्न करायचं असेल, कोणाच्या आर्थिक अडचण असेल, कोणाचा व्यक्ती बाहेरचा व्यक्ती त्याला त्रास देत असेल, काय कोणती अडचण असेल, काय सांगता येईल. या अडचणी सांगण्यासाठी आम्हाला माणसं इथे असणे आवश्यक आहे.
ही माणसं तर एकत्र आली तर आपण राहतो वकील राहतोय कोणाला वकिलाची गरज आहे आज मार्गदर्शन करेल वाढदिवस होता इंजिनियरची गरज असेल शुभेच्छा पोलीस आता आपल्या नियमाप्रमाणे आपण 9:30ला संपवतो आहे तर आपल्याला आता आपल्या सर्वांचा परिचय घ्यायचा आहे अतिशय आनंदी वातावरणामध्ये काही स्वतः पण बोलवल्या गेलं मित्रांपर्यंत मेसेज आपल्या चालला गेला की प्रत्येकानं सूचना आहे की हा जो आपला कार्यक्रम असतो हा युट्यूबवर सर्वांना पाहता येतो माणसासोबत युट्यूबवर गेल्यानंतर आपल्या गाडी आपल्या गाडी सहवास वाढेल त्यामुळे कोणालाही काही कार्यक्रम असेल तर याचा संवाद प्रकारे हा कार्यक्रम बघा शेवटची त्याला युट्यूबवर बघता येईल जगातली माणसं भारताकडे शिकण्यामध्ये त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला म्हणजे देशांमध्ये एवढी चालली त्यामुळे कोणाला सहज या देशांमध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत आहे या देशांमध्ये महागाई वाढते आहे लोकसंख्या वाढत आहे आपण आंदोलन सुरुवात करतोय कारण काय असेल त्याचे कारण लोक या भारतमध्ये एवढा मोठा सुख शांतीचा विश्वास आला कारण या देशांमध्ये माहित असेल तुम्ही मागील वेळेस लॉकडाऊन लागला लॉकडाऊन लावल्यानंतर भारताच्या प्रधानमंत्रीला रात्री 8 वाजता जाहीर करतो आणि रात्री 12ला भारतामध्ये लॉकडाऊन लागतं एवढा मोठा भारत जिथे असेल तिथे बंदिस्त होऊन जातं पण हेच लॉकडाऊन अमेरिकेच्या राष्ट्रपतीला अमेरिकेत लावता नाही आलं असं का कारण काय कारण भारतामध्ये शिरवाण माणसाची स्पर्श लावला त्यांनी लिहिली संविधान म्हणजे एखाद्या शिरवाण माणसाच्या स्पर्श लागल्यानंतर लेखणी लागल्यानंतर त्या लेखणीचा काय प्रतिबिंबित होतो तो भारत देश एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला बंदिस्त करतोय एका याच्या खाच्यात बांधतोय हा कशाच्या बळ बाबासाहेब म्हणतात शिक्षणाचं नाही शिरांच्या बळावर म्हणजे माझ्याकडे शील बळ आहे त्या बळावर मी एवढं काम करू शकतो म्हणून जगातली माणसं आपल्याकडे पाहतात की एवढा लोकसंख्येचा देश कारण एक शिरवाण माणसाचा स्पर्श लागलेली ती संविधान त्या संविधानाच्या आधारावर भारताचा प्रधानमंत्री तो व्यक्ती देशामध्ये लॉकडाऊन लावतोय आणि जो चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री होतोय फक्त आणि फक्त भारतीय संविधानाच्याच मुळे देशाचा राष्ट्रपती ती एक महिला जी महिला आदिवासी समाजांची आहे जी जंगलात राहणाऱ्या समाजाची आहे त्या समाजातली ती महिला देशाची राष्ट्रपती बनते ही कशामुळे त्या संविधानामुळे ते संविधान कोणी लिहिलं बुद्ध मानणाऱ्या शिरवाण माणसांनी ज्या माणसामध्ये शिर पदोपदी रोमात रचलेला आहे भरलेला आहे त्या शिरवाण माणसामुळे ते तसं होतं तथागत बुद्धांकडे एक माणूस आला कुटुंबिक आला काही लोक तुम्हाला माहिती आहे आपण सारे बसलेले आहोत आणि सारे बसल्यानंतर लोकांची समस्या असतातच एकदा तथागत म्हणा लागले की तुम्ही असे वागा असे करत जा तसे करत जा तेव्हा तेथे मी काही माणसं उभी झाली आणि ते म्हणाले की तथागत अहो या ठिकाणी आमच्या गावांमध्ये मोठी माणसं येतात मोठा मंडप टाकलेला असतो त्या मंडप मध्ये खूप लोक बसलेले असतात आणि तो खूप मोठा प्रवचन करतोय तो म्हणतोय की मी प्रवचन करत असताना हे देवाने दिलेलं आहे देवाचं वाणी तुम्हाला सांगतोय दुसरा सांगतो की हे पिढीने चालत आहे माझे आजोबा करत होते ते मीच करत आहे मी काही वेगळं सांगत नाही हे मोठा ग्रंथ आहे तो ग्रंथ ठेवतो त्या ग्रंथाचं पेज उघडतो तो सांगतो या ग्रंथात असं म्हटलं म्हणून मी तुम्हाला तसं म्हणतोय म्हणजे आणि आता तुम्ही आलात आणि तुम्ही इथं स्टेजवर बसला तुम्ही म्हणता की मी म्हणतो ते ऐका आम्ही ऐकावं कोणाचं ते कालाम सुट्टांमध्ये तथागत म्हणतात मी म्हणतो ते माझे ऐकू नका ते मोठा माणूस बसलाय म्हणून ऐकू नका साडी मोठी बाई बसले प्रवचन देते म्हणून ऐकू नका तुमच्या तर्कसंगत युक्तिसंगत तुम्हाला ग्वाही देत असेल मानवी कल्याणाचा विचार असं तुम्हाला वाटत असेल जर तुमची साऱ्या कृतीला तुमच्या तर्कसंगत युक्तिसंगताला उतरत असेल कृती त्याला ग्वाही देत असेल तर मानू नका म्हणजे कालाम सुत्तांमध्ये तथागतांनी सांगितलं मी सांगतो म्हणून ऐकू नका माझ्या इथे या बसा ऐका पहा माझा अनुभव घ्या जर तुम्हाला साऱ्या गोष्टी पटल्या तरच पुढचं काम करायचं म्हणजे तथागतांचा जो धर्म आहे तथागतांचा बुद्ध विचार आहे तो कोणावरही लादला जात नाही कोणावरही जबरदस्ती नाही म्हणून प्रत्येकाने बुद्धांचा धर्म स्वीकारला पाहिजे सर्व धर्मदीक्षित झालेच पाहिजे जर तुम्ही धर्मदीक्षित नसाल तर तुम्हाला एक मोठं प्रकरण घडलेलं आहे महाराष्ट्रात एक व्यक्ती तो तिथे बाबाकडे जातो ज्या बाबाला 5वी वर्ग शिकलेला बाबा आहे त्या 5वी वर्ग शिकलेल्या बाबाकडे हा उच्च शिकलेला उच्च कोटीवर उच्च पदावर असलेला व्यक्ती शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि अरे तुमच्या बायकोसाठी चांगला नवरा, तुमच्या आईसाठी चांगला मुलगा, तुमच्या भावासाठी चांगला भाऊ, बाबासाठी चांगला मुलगा. मग कुटुंबात जर तुम्ही चांगले समाजात चांगले डॉक्टर, चांगले इंजिनियर होऊ शकता. एवढी मोठी उत्पत्ती करण्याचं काम या बुद्धाच्या धम्माचं आहे. म्हणून धम्माचा प्रचार प्रसार होणे. आज आपण ताईकडे आलो आहोत. आपला हेतू आहे की ताईच्या कुटुंबाशी आपला परिचय व्हावं. म्हणून मी प्रमिला ताईला विनंती करतो त्याच्या कुटुंबियांना की आम्ही रॅली घेऊन तुमच्या घरापर्यंत आलो. धम्म आपल्या घरापर्यंत आलेला आहे. आता तुम्हाला त्या आलेल्या सर्व धम्म बांधवांना आपला परिचय द्यायचा आहे. म्हणून मी प्रमिला ताई यांना विनंती करतो त्याच्या कुटुंबियांना. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.